सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या अशा दिव्य मेडिटेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. कालपासनं सुरू झालेल्या गुप्त नवरात्री आणि आज असंही स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. त्याबद्दल आपण हे पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहोत. या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण नक्कीच हायर ऊर्जाशी कनेक्ट होऊन आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींसाठी देवीचे आणि स्वामी समर्थ महाराज यांचे ब्लेसिंग आपण मिळवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यांनी तयार व्हायचं आहे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत मेडिटेशनसाठी तयार व्हायचं आहे. कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गरज असल्यास हेडफोन लावू शकतात. मेडिटेशन दरम्यान कोणीही उठू नये, हालचाल करायची नाही. जे अर्धा तास बसू शकत नाही त्यांनी चेअरवरती बसलं तरी चालेल. डोळे अलगद बंद. श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. हळुवारपणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला देखील बाजूला बसवू शकतात. हळुवारपणे श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. आपण आता एक अतिशय दिव्य, पवित्र आणि अद्भुत ध्यानाचा एक प्रवास अनुभवणार आहोत. या ध्यानाच्या माध्यमातून आपण हायर फेमिनाईन एनर्जी याची ब्लेसिंग घेणार आहोत. नवदुर्गेचा आशीर्वाद घेणार आहोत. त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचेही ब्लेसिंग मिळवणार आहोत. त्यासाठी आपण अगदी मनापासनं येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेला स्वीकार करायचा आहे. प्रत्येक दिव्य ऊर्जेला अनुभव करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा ताठ. हळूवार डोळे बंद करायचे. दोघं हात मांडीवरती, तळहात आकाशाकडे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ब्रीद इन. एक्झेल. श्वास सोडायचा आहे जोरात. पुन्हा एकदा जोरात श्वास घ्यायचा आहे. जोरात सोडायचा आहे. पुन्हा एकदा जोरात श्वास घ्या. आता हळूवार सोडायचा आहे. पुन्हा एकदा जोरात श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. आता तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवरती आणायचे आहे. अनुभव करा. आत येणाऱ्या प्रत्येक श्वास तुमच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वास तुमचे शरीर, मन, 7 चक्र आणि ऑरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकते. अनुभव करा.
येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला संपूर्ण ऊर्जा प्रदान करत आहे. जाणारा श्वास तुमच्यामधील सर्व प्रकारची नकारात्मकता घेऊन जात आहे. आता आपल्याला आपल्या या दिव्य ऊर्जेची, दिव्य प्रवासाची सुरुवात करायची आहे. तुम्ही जिथे कुठे बसला आहात तिथून आपला हा प्रवास आपल्याला अनुभव करायचा आहे. अनुभव करा. तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आला आहात. घराचा उंबरठा ओलांडताच तुमच्या समोर रोजपेक्षा आज काहीतरी वेगळे दृश्य तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. बघा, तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील रस्ता हा रोज सारखा नसून आज खूप काही बदल त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. बाहेरील दृश्य खूप सुंदर आहे. शांत वातावरण आहे. हलकीशी थंड हवा तुम्हाला हळूच प्रसन्नता तुमच्या मनामध्ये निर्माण करत आहे. तुम्ही एकटेच या प्रवासाला जात आहात, पण तुम्हाला पूर्ण सुरक्षित वाटत आहे. हळूहळू तुम्ही तुमच्या घरापासनं चालत येत रस्त्यावरती भरपूर लांबपर्यंत आला आहात. समोरील रस्ता हा सुंदर अशा एका निसर्गरम्य जंगलातनं जात आहे. हे जंगल जरी असले तरी अतिशय प्रसन्नता, झाडांची हिरवळ, सुंदर अशी रंगीबिरंगी फुलं तुम्हाला नजरेस पडत आहेत. मधुर असा पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांची किलबिलाट तुम्हाला ऐकू येत आहे. मनमोहक अशा सुंदर फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. या सुंदर अशा आवाजासोबत आणि सुंदर अशा सुगंधासोबत तुमचं मन खूप प्रसन्न झालेलं आहे. संपूर्ण वातावरण खूप शांत आणि पवित्र आहे. तुम्ही त्या रस्त्यावरून हळूहळू पुढे जात आहात. प्रत्येक पावलासोबत तुमचे मन अधिक शांत होत आहे. प्रत्येक पावलासोबत तुमचं संपूर्ण मन शांत होत आहे. हा जंगलमधला रस्ता पूर्ण केल्यानंतर तुम्हाला समोर अतिशय उंच असा आकाशाकडे जाणारा रास्ता तुम्हाला दिसत आहे. तुम्ही आकाशाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरती चालू लागला आहात. तुम्ही वरती जात आहात. एक एक पायरी चढत तुम्ही वरती जात आहात. हा पायऱ्या असलेला रस्ता तुम्हाला भव्य अशा एका मोठ्या पर्वतावरती घेऊन जात आहे. याच तुमच्या प्रवासासोबत तुमच्या मनामध्ये खूप कुतूहल आहे, खूप एक्साइटमेंट आहे, काहीतरी चैतन्य जे आतून तुम्हाला फील होतंय. खूप सारी सकारात्मक ऊर्जा आहे, अपेक्षा आहे, आशा आहे आणि कुठेतरी एक
विश्वास तुमच्यामध्ये आहे. माझा आजचा हा प्रवास माझ्या संपूर्ण जीवनाला परिवर्तन करणारा आहे. माझ्या या प्रवासामध्ये माझं दिव्य हिलिंग होणार आहे. माझे सर्व दुःख निघून जाणार आहेत. माझ्या सर्व स्वप्नांना दिशा मिळणार आहे. माझा आजचा हा प्रवास माझ्यासाठी लाईफ परिवर्तन करणारा आहे. तुमचा असाच हा प्रवास उंच अशा पर्वतापर्यंत जाऊन तुम्ही तिथे उभे आहात. अवतीभोवती फक्त आकाश, ढगांच्या रांगा तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही थोडे अजून पुढे गेलात. पुढे बघता तर काय, तुम्हाला विशाल खूप मोठं असं मंदिर तुम्हाला नजरेस पडते. खूप चमकदार असं ते मंदिर आहे. त्या मंदिराचं वलय खूप सकारात्मक आणि चमकदार असं आहे. तुम्ही त्या मंदिराकडे जात आहात. तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला आहात. आणि तुमच्यासाठी ते मंदिराचं प्रवेशद्वार भलं असं मोठं प्रवेशद्वार आहे, ते तुमच्यासाठी उघडण्यात आलं आहे. मंदिराच्या आतून खूप सकारात्मक व्हायब्रेशन तुम्हाला फील होत आहेत. खूप सकारात्मक असं वातावरण आतमध्ये आहे. अतिशय सुंदर असा सुगंध तुम्हाला येथे, जो आजपर्यंत कधीही तुम्ही अनुभवला नाही. तुम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही आता मंदिरामध्ये आले आहात. मंदिराच्या आतमध्ये एक मोठा असा गाभारा तुम्हाला दिसत आहे. तुमची ओढ त्या गाभाऱ्याकडे जात आहे. अतिशय निर्मळ आणि पवित्र मनाने तुम्ही तुमचे सर्व संकट, ओझं, त्रास, दुःख सर्व काही घेऊन, तुमचे सर्व दुःख घेऊन तुम्ही त्या मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलाय. बघतो तर सुंदर, अतिशय सुंदर, मनमोहक अशी नवदुर्गेची मूर्ती तिथे तुम्हाला नजरेस पडत आहे. किती सुंदर ते दृश्य. अतिशय सुंदर असे डोळे देवीचे. तिच्या एका हातामध्ये सुंदर असं कमलाचं फूल, दुसरा हात तुम्हाला आशीर्वाद देताना. चतुर्भुज चतुर्भुज रूप असणारी ही देवी तिच्या तिसऱ्या आणि चौथ्या हातामध्ये शस्त्र आणि शास्त्र आहे. अतिशय अद्भुत असं देवीचं रूप, सुंदर देखणं, बघता क्षणी मनमोहन करणारं ते रूप तुम्ही पाहत आहात. तोच त्या मंदिरात असणाऱ्या त्या दिव्य मूर्तीमधनं, त्या मूर्तीच्या हृदयातनं अतिशय वीज चमकावी आणि एक प्रकाश बाहेर यावा, अशा पद्धतीने एक ज्योत त्या मूर्तीमधनं बाहेर येताना तुम्हाला दिसत आहे. तुम्ही अजूनही त्या मूर्तीच्या लांबच आहात. त्या देवीच्या हृदयातनं येणारा ती ज्योत, तिने साक्षात देवीचे रूप घेतलंय. मूर्तिरूपात असणारी देवी साक्षात तुमच्या समोर आता उपस्थित आहे. ते बघता क्षणी तुम्ही खूप गै भरून गेला आहात. तुमच्या भावना
अतोनात होत आहात. अनुभव करा. तुमचे सर्व इमोशन्स मेल्ट होताना बघायचे आहेत. तुमचं मन भरून आलंय. तुम्हाला शब्द सुचत नाहीयेत. त्या प्रकाशाने देवी दुर्गेचे स्वरूप प्रकट होत आहे. त्यांचा तेजस्वी चेहरा, त्यांची करुणा, त्यांची भक्ती पाहता क्षणी तुम्ही भावविभोर होत आहात. अनुभव करा. तुम्ही त्या देवीकडे बघत आहात आणि पुढे त्या प्राकट्यासोबत त्या देवीपर्यंत तुम्ही गेला आहात. अगदी थरथरणारे पावलं तुमची त्या देवीपर्यंत जात आहेत. त्या ऊर्जेपर्यंत जाता क्षणी तुम्हाला अजून एक ऊर्जा देवीच्याच बाजूला तुम्हाला दिसत आहे. ती ऊर्जा दुसरी कोणी नसून साक्षात स्वामी समर्थ महाराज यांची ती ऊर्जा आहे. पाहण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत. तुम्ही दोघही ऊर्जेला बघून खूप भावविभोर झाला आहात. खूप व्हायब्रेशन तुम्हाला फील होते. खूप ऊर्जा तुम्हाला फील होते. इतक्या दिवसाची अपूर्ण असणारी तुमची ही इच्छा आज साक्षात पूर्ण होताना बघताय तुम्ही. साक्षात नवदुर्गा आणि महाराजांचं दर्शन तुम्हाला होतंय. जणू काही महाराज देखील तुमची इतक्या दिवसांपासून वाट बघत होते. माता देखील तुमची वाट बघत होती. आज तुमची ती इच्छा पूर्ण होताना बघायची आहे. तुम्ही त्यांच्या जवळ जाताच नतमस्तक झाला आहात. तुमचे चरण महाराजांच्या आणि देवीच्या अगदी जवळ तुम्ही आहात. त्यांच्या चरणावरती डोकं तुम्ही ठेवलंय आणि आजपर्यंत सहन केलेलं प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक त्रास तुम्ही त्यांना सांगत आहात. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व त्रास, शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, सर्व त्रास आज त्यांना सांगायची आहेत. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या प्रत्येक इच्छा आज तुम्ही त्यांना सांगायची. तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्यासमोर तुम्हाला मांडायचंय. आज तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं तुम्हाला मिळणार आहे. तुमचं मन मोकळं करायचंय. सर्व काही त्यांच्याकडे सोपवायचंय तुम्हाला. प्रत्येक गोष्ट आज सोपवायची तुम्हाला. महाराजांनी आणि दुर्गे मातेने तुमच्या डोक्यावरती हात ठेवलाय. जणू ते तुम्हाला आश्वासन देऊ इच्छिता. उठ बाळा उठ. तुझे सर्व दुःख, सर्व त्रास, सर्व वेदना मला समजताय. आणि त्या प्रत्येक दुःखातनं, प्रत्येक संकटातनं आज मी तुला वचन देऊ इच्छितो. त्या प्रत्येक त्रासातनं
लवकरच तू बाहेर येणार आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तुला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होणार आहे. महाराजांचा हात तुमच्या डोक्यावरती आहे. देवी मातेचा हात तुमच्या डोक्यावरती आहे. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. अनुभव घ्यायचा आहे त्या प्रत्येक सिच्युएशनचा. त्यांच्या त्या स्पर्शाने तुमचं संपूर्ण शरीर ऊर्जामय होताना बघायचंय. त्यांच्या त्या स्पर्शाने तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होताना बघायची आहेत. तुमचं दुःख आज निघून जात आहे. मातेने तुम्हाला त्यांच्या चरणावरनं अलगद उठवलंय. जणू काही आज तुमच्या अश्रूंनी त्यांच्या चरणावरती अभिषेक झाला आहे. मातेने तुम्हाला उठवलंय. स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला उठवलंय आणि ते तुम्हाला आशीर्वाद रूपी अशी ऊर्जा प्रदान करत आहेत. तुमचे पाणावलेले डोळे त्यांनी पुसले आहेत. तुम्ही महाराजांना आणि देवी मातेला घट्ट मिठी मारत आहात. अतिशय घट्ट मिठी मारत आहात. जणू कधीही न झालेला असा हा स्पर्श, अशी ही दिव्य ऊर्जा आज तुम्ही फील करताय. दिव्य व्हायब्रेशन्स तुम्ही फील करताय. देवी माता तुमच्याकडे प्रेमाने पाहत आहे. त्या तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. महाराज देखील तुम्हाला आशीर्वाद देत आहे. त्यांच्या मुखात येणारे शब्द जणू काही आजपासून तुमचं नवीन जीवन, नवीन यात्रा, नवीन प्रवास सुरू करत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपासनं तुला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान होणार आहे. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुझी सर्व दुःख कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत. असा आशीर्वाद ते तुम्हाला देत आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी देखील त्यांच्याकडे प्रार्थना करताय. तुम्ही तुमच्या मुलांसाठी त्यांच्याकडे प्रार्थना करताय. तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करताय. आणि ते देखील अगदी आनंदाने प्रत्येकाला आशीर्वाद देत आहे. त्यांचे सगळ्यांची स्वप्न आज पूर्ण होणार आहेत. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. देवी मातेने त्यांच्या हातात असणारा चमत्कारिक कलश तुमच्या हातात दिलेला आहे. तुम्ही दोघेही हात पुढे करत तो कलश तुमच्या दोघही हातामध्ये घेतलाय आणि महाराजांनी त्यांचे दोघही हात आशीर्वाद रूपी त्या कलशावरती ठेवलेत. जणू आजपासनं ते त्यांची सर्वोच्च सर्वोपरी अशी पॉवरफुल ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहेत. त्यांच्या त्या स्पर्शाने तुमचे 7ही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत आहेत. तुमचे संपूर्ण शारीरिक त्रास कायमस्वरूपी निघून जात आहे. तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी योग्य मार्गाने येत आहे. भरपूर पैसा समृद्धी तुम्हाला मिळत आहे. तुमच्या मुलांना मिळत आहे. आरोग्य प्राप्त होतंय. तुमचं सगळ्यांसोबतचं नातं ते चांगलं करत आहेत. सर्व तुम्हाला हवं असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आज ते तुम्हाला प्रदान करत आहेत. स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा
आता तुमच्या हृदयामध्ये येताना बघायची. जणू महाराज तुमचं हृदय चक्र तुमच्या पाठीमागे कायमस्वरूपी विसावले आहेत. महाराजांची ऊर्जा तुमच्या हृदय चक्रात गेलेली आहे आणि देवी माता तुम्हाला आशीर्वाद देताना ती ऊर्जामय स्वरूप हळुवारपणे तुम्हाला आशीर्वाद देताना तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि आता देवीचे प्राकट्य त्या मूर्तीमध्ये गेलेले आहे. महाराज तुमच्या सोबत आहेत आणि तो चमत्कारिक कलश घेऊन तुम्ही आता परतीचा प्रवास करत आहात. तुमचे पावलं हळुवारपणे आपल्या परतीचा प्रवास करत आहेत. तुम्ही अजूनही त्या गाभाऱ्यामध्येच आहात, पण आता तुम्ही तो आधीसारखे राहिलेला नाहीत. तुमच्यामध्ये एक नवचैतन्य आलंय. साक्षात महाराजांचा ब्लेसिंग, त्यांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. तुमची ऑरा पूर्णपणे चमकदार अशी सोनेरी झालेली आहे. जणू काही तुमच्या आभा मंडळामधनं देवीचे प्राकट्य दिसत आहे. जणू काही देवीचा प्रत्येक भाव आज तुमच्यामध्ये आलाय. तुम्ही खूप ऊर्जा स्वरूप झालेले आहात. हळूवार तुम्ही त्या गाभाऱ्यातनं बाहेर येताय. मंदिराच्या द्वारातनं तुम्ही बाहेर आलेले आहात. तोच तो तुमचा परतीचा प्रवास, पण आता त्या प्रवासामध्ये अतिशय अशी चमकदार ऊर्जा दिसत आहेत. ते रस्त्यावरचे फुलं, त्यांचा रंग अजून मनमोहक झालाय, चमकदार झालाय. तो सुगंध आता आधीपेक्षा अजून छान मनमोहक झालाय. आत त्या पक्ष्यांचा आवाज देखील आता शांत झालाय. वाळ्याची झुरूप जी असते, हवा पूर्णपणे शांत झालीये. आता फक्त आणि फक्त तुमची ऊर्जा, तुमचा प्रकाश, तुमचे नवचैतन्य ते अनुभवत आहेत. तुम्ही आता सर्वसाधारण नाहीत. साक्षात परमात्म्याचा अंश तुम्ही झाला आहात. ब्रह्मांडाचं परम स्वरूप तुम्ही झाला आहात. तुम्ही सर्वोत्तम आहात. तुम्ही परिपूर्ण आहात. आणि तुमचा हा प्रवास हळूहळू त्या घनदाट जंगलमधनं तुमच्या घराच्या मार्गाकडे आलेला आहे. दूरवर तुम्हाला तुमचे घर दिसत आहे. तुम्ही तुमच्या घराकडे प्रवास चालू केलाय. तुमच्या हातामध्ये तो चमत्कारिक देवीने दिलेला कलश आहे. त्या कलशामध्ये आर्थिक समृद्धी आहे, भरपूर पैसा आहे, सर्वांना आयुष्यभर पुरेल असं आरोग्य त्यामध्ये आहे. तुमचे सर्व नाते संबंध चांगले करण्याची एक मॅजिक त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक गोष्ट अगदी क्षणात पूर्ण करता यावी असा तो आशीर्वाद रूपी कलश आता तुमच्या हातामध्ये आहे. आणि तो कलश घेऊन तुम्ही तुमच्या घराकडे निघालेले आहात. तुम्ही घराच्या अगदी जवळ आला आहात. तेच तुमचं ते पूर्वीचं घर. पण आता जसे जसे तुम्ही पावलं त्या घराकडे टाकताय, तुमचा प्रत्येक उमटणारा पाऊल देखील गोल्डन अशी चमकदार लाईट बाहेर टाकत आहे. तुमचा प्रत्येक पाऊल हा सुवर्ण पाऊलाप्रमाणे उमटत आहे. सर्वत्र तुमचं कुतूहल होत आहे. सर्व लोक तुमच्याकडे अतिशय प्रेमाने, आदराने बघत आहेत. जणू काही तुम्ही स्वतः ते नवचैतन्याचे स्वरूप आज झाले आहात. तुम्ही आता तुमच्या घराच्या मुख्य द्वारामध्ये प्रवेश केला आहे. जसा तुम्ही तुमचा उजवा पाऊल घरामध्ये टाकला आहे, तोच ते तुमचं पूर्वीचं घर. त्या संपूर्ण घरामध्ये नवचैतन्य आलं आहे. नवीन ऊर्जा आलीये, नवीन सकारात्मकता आलेली आहे. आणि तो कलश घेऊन तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये, घरातल्या प्रत्येक रूम मध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये तो कलश घेऊन तुम्ही
परिक्रमा करत आहात आणि जणू काही त्या चमत्कारिक कलशमधनं तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ती ऊर्जा प्रदान करत आहात. प्रत्येक व्यक्तीला, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य प्रदान होताना बघायचंय. संपूर्ण स्वास्थ्याला प्रदान होताना बघायचंय. तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होताना बघायचे आहे. बघा, त्या चमत्कारिक कलशाच्या ऊर्जेने तुमच्या घरातील प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी दूर झालेल्या आहेत. सगळ्यांना संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. तुमचं सगळ्यांसोबतचं नातं प्रेमपूर्वक होत आहे. सर्व एकमेकांसोबत प्रेमाने वागत आहेत. एकमेकांना समजून घेत आहेत. एकमेकांचा आदर करत आहेत. तुमचं मन अतिशय शांत झालंय. तुम्ही खूप शांत झालायत, पवित्र झालायत. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती शांत झालाय. तुमचं हे स्वरूप तुमचे वास्तूने पूर्णतः स्वीकारलंय आणि आजपासून तुमची वास्तू देखील खूप पवित्र झालेली आहे. पवित्र झालेली आहे. ऊर्जावान झालेली आहे. आता तुम्ही तो कलश घेऊन तुमच्या देवघरात गेलेले आहात. तुम्ही तुमच्या देवघरात प्रवेश करता क्षणी तुमच्या सोबत असणारे ते ऊर्जेचे प्राकट्य, तो कलश तुम्ही देवघरात ठेवला आहे आणि त्या कलशाच्या माध्यमातनं जी ऊर्जा बाहेर पडत आहे, ती ऊर्जा तुमच्या देवघरात असणाऱ्या प्रत्येक देवी देवतांमध्ये समावत आहे. प्रत्येक देवी देवतामध्ये समावत आहे. आणि आजपासनं कायमस्वरूपी जेव्हा जेव्हा तुम्ही या देवघरात जाणार, तेव्हा तेव्हा ही ऊर्जा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करणार आहे. तुमच्या देवघरात असणाऱ्या देवांचे आशीर्वाद घ्यायचे. तुमचं डोकं टेकवायचंय तिथे, आशीर्वाद घ्यायचे. तुमच्या देवघरात असणारा प्रत्येक देवी देवता तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. तुमचे स्वतःमध्ये असणाऱ्या तुमच्या आत्म्याचे आभार मानायचे आहेत. तुमच्या मातापितांचे आभार मानायचे आहेत. तुमच्या सर्व पित्रांचे आभार मानायचे आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे आभार मानायचे आहेत. आपल्या कुलस्वामिनीचे आभार मानायचे आहेत. आपल्या कुलदैवतचे आभार मानायचे आहेत. आपले आराध्य गुरु जे असतील त्यांचे आभार मानायचे आहेत. आपले मार्गदर्शक गुरु आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत. समस्त ब्रह्मांडाचे, समस्त युनिव्हर्सचे आभार मानायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूवार हालचाल करा. पायाची हालचाल करायची आहे. दोघं हात रब करायचे. दोघं हात रब करत ती संपूर्ण ऊर्जा तुमच्या मंडळामध्ये घ्यायची. संपूर्ण घरामध्ये त्या ऊर्जेचा फुंकर करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये ऊर्जेचा फुंकार करायचा आहे. डोळ्यावरती हात ठेवायचे आणि अलगद डोळ्यांमध्ये हात ओपन करायचे. हातामध्ये डोळे उघडायचे. आवाज येत नाही. हळूवार सगळ्यांनी परत यायचंय.
जो पाण्याचा कलश आहे ते पाणी घरात सगळ्यांना प्यायला द्यायचंय. त्यानंतर ते पाणी घरात शिंपडायचंय आपलं सेशन संपल्यानंतर. जी पण काही ऊर्जा सकारात्मकता आज तुम्हाला मिळाली, जो दिव्य ब्लेसिंग तुम्हाला मिळालाय, तो आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असणार आहे. फक्त जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा ही गोष्ट आठवण करा, आठवायला विसरू नका. आपण एक दोन अनुभव घेऊयात. नीता शुक्ला मॅडम. खूप रडलात मॅडम तुम्ही. पूर्ण मन मोकळं झालं आज. बरोबर ना? आवाज येत नाही मॅडम तुमचा आवाज. काय असं खूप दुःख होतं ना, सगळं असं हलकं झालं आणि निघून गेलं असं वाटत. जो मी काही स्ट्रगल करते एवढ्या वर्षापासून आणि खूप हे होतंय, पाहिजे तसं मला यश येत नाहीये. खूप खूप चाललाय स्ट्रगल माझा. आणि मध्ये एक वर्षच झालं मिस्टरचं ऍक्सिडेंट झालं होतं आणि एवढी अवस्था डेंजर होती की ते राहणारच नव्हते, अशा अवस्था होती त्यांची. म्हणजे 2 दिवसच फक्त सांगितलं ते आणि आयसीयू मध्ये होते. तर ते आशीर्वाद इतकं मिळाला ना तुम्हाला आता? खूप म्हणजे सगळंच अगदी खूप छान झालं आणि म्हणजे अक्षर दर्शन झालं मला, स्वामींचं पण दर्शन झालं. आणि आज माझा वाढदिवस आहे आणि त्यात प्रकटित पण आहे स्वामींचा, त्याच्यामुळे वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. ब्रह्मांड त्याच्यामुळे तुमची सगळी इतकं इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल मॅडम, नक्कीच पूर्ण करेल. आणि देवीचं पण खूप दर्शन खूप झालं ब्लेसिंग मला. तुम्हाला. आज माहिती खूप छान असेल, खूप सुंदर प्रसन्न वाटलं मला. छान आणि अत्यंत हलकं वाटतंय ना दिवस. खूप छान. थँक्यू आणि थँक्यू थँक्यू सो मच. माझ्यामध्ये. थँक्यू सो मच. रिलॅक्स व्हा, थँक्यू पाणी पिऊन घ्या थोडं. थँक्यू. सुगंधा लाड मॅडम, तुम्ही पहिल्यांदा माझं सेशन अटेंड केलं, कसं वाटलं? अनम्यूट करा. छान वाटलं मॅडम. हा, नमस्कार सगळ्यांना. ऍक्च्युली माझी बहिणीने पाठवलं होतं मला हे लिंक. तर म्हटलं आज दिवसही चांगला आहे, तर आपण नक्कीच जॉईंट होऊया आणि या ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊया. मेडिटेशन मुळे पण एक खरंच छान वाटलं. माझ्या आपसूक डोळ्यातून पाणी येत होतं. त्या आत्म्याने किंवा परमेश्वराशी काहीतरी बोललं असेल, काहीतरी कनेक्ट झालं असेल, जे कदाचित आत्ता मला सांगता येणार नाही, पण जोडली गेले मी त्याच्याबरोबर, त्यामुळे छान वाटतंय. येस, थँक्यू सो मच मॅडम. पियुषा काटकर. माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? कारण की नेटवर्क इश्यू आहे. हो मॅम, येतो मॅम. ओके. येतोय मॅम. बोला पियुषा मॅडम, माईक ऑन करा. चॅटमध्ये नाही. सांगितलं त्यांनी, पर्सनली सांगेल असं. ओके. गीतांजली मॅडम, तुम्ही पहिल्यांदा सेशन अटेंड केलं आज. काय वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं. दर्शन झालं देवीचं? मॅडम माझा प्रॉब्लेम हा आहे की मला मेडिटेशन करताना खूप झोप येते. ओके. कधी केलंय मेडिटेशन हं. याआधी? हो, प्रत्येक वेळा असंच केलेलं होतं? आहे. हो, प्रत्येक वेळेस क्वचित एखाद्या वेळेला नाही होत.
ओके, तुम्ही काय पण करायचं? बऱ्याच वेळा होतं. मेडिटेशन बेसिक हं. सुरुवात करा. फक्त डोळे बंद करायचे, एकांतात बसायचं आणि काय काय हं. विचार येतात ना त्याकडे लक्ष केंद्रित करायचं. हे असं तुम्ही जवळजवळ महिनाभर करा. हं. जोपर्यंत मनातले विचार शांत होत नाही तोपर्यंत आपलं हं. मेडिटेशन प्रॉपर होत नाही. ठीक आहे? थँक्यू. करू ना अच्छा. मॅडम? हो. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मला पण खूप छान वाटलं आणि खूप रडू येत होतं मला. माझं मन भरून भरून येत होतं. आणि मला ना मॅम एक वेगळंच हे झालं की मी अशी चालत नव्हती. तुम्ही जे बोलल्या ना की पायऱ्यानी चालत आहे, तर मी चालत नव्हती. मला असं वाटलं मी सायकल चालवत आहे, हे होत होतं मला. की ओके. मी अशी माझे हात आणि हे असं असं होत होतं आतमधनं. की मी असं काय मला नाही माहिती, पण छान वाटलं मला पण. ओके. ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. नंदा गायकवाड मॅडम. मॅडम मला खूप छान वाटलं. रात झालं वरती गेलो तुला आकाशात नाही का डोंगरावर कलश घेऊन ते मला असं जाणवलं की माझ्या हातातच कलश आहे म्हणून मी असे हात ठेवलेले होते आणि मी आठवून राहिले होते. ते कलश ओके. नाही का घेऊन आपण येतो हा. येताना आहे ना मॅडम जेव्हा घराजवळ तर मला आहे ना 2 चांदीचे पाऊल माझ्या उंबरठ्याच्या बाहेर दिसते अच्छा. छोटे छोटे. आणि मग मी ज्यावेळेस घरात आले ना तर असं देवाऱ्यावर म्हटलं ना तुम्ही ते का तर हम्म. ते कलश ठेवलं कसं सगळं असं माझ्या अंगावरच काटा आलाय. पिवळा कलर सगळं असं देवराचे असं हे होत होतं उडत होतं त्या हम्म. कलशातून. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणजे सगळ्यातून तर मला असं जाणवत होतं की माझ्या मुलाच्या अंगातून सगळं काळे धूर बाहेर होता मुलीच्या अंगातून काळा धूर माझ्या अंगातून सगळं असं काळा धूर बाहेर होता. निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी असते ना ती बाहेर जाते. हो हा आणि असं तुम्ही म्हणलं ना ते काढा सगळं म्हणजे मला आपोआप रडायला येत होतं की नाही का सगळं असं कुठं माझं काही चुकतंय का काय असं हम्म. ते होतं. पण बाकी छान वाटलं समाधान वाटलं. चला, थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू सो थँक्यू माझे मच. गुरु. वर्षा क्षीरसागर मॅडम. त्यानंतर शोभाताई कॅमेरा ऑन करा. शोभा साखळे. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला मला असं वाटलं की माझं शरीर पूर्ण स्टोन सापड्यासारखं पिऊ एकदम जड झालं होतं. खूप जड. मला काहीही शरीर माझं जाणवत नव्हतं. तर मी एकदम किती असं मी कधीच बसणारे नाही एका जागेवरती. मी पाऊण तास कशी बसले मलाच काही माहिती नाही. आणि जेव्हा तुम्ही देवीचं सांगितलं तेव्हा मला पटकन माझ्या डोळ्यासमोर तुळजापूरची भवानी आई ती दिसली. आणि जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेतलं, स्वामी माझं वीक पॉइंट आहे. इतकं रडायला आलं होतं मला, इतकं रडायला आलं होतं. आणि त्यांच्यापासून मी परत येताना ना मी अशी स्वतः माझ्यासारखी दिसत नव्हते. मी एका सांधवी असतात ना जे जुन्या काळात कशी राम हो, सीतेबरोबर हो, हो. राहायचे हम्म. तशी दिसत होते मी. माझ्या पायामध्ये अशी मोगऱ्याची फुलं वगैरे बांधलेली. हम्म. आणि मी कलश मला दिला ना तो कलश मी काखेत घेतला होता. ओके. घरात आल्यावरती मी माझ्यासारखी आणि तो कलश घेऊन मी देवाऱ्यात गेले. त्यावेळेस त्या कलशातनं आहे ना पूर्ण सोनेरी धूर निघाला गोल्डन. हम्म. इतका छान सगळ्या देवांवरती झाल्यानंतर पूर्ण अख्ख्या घरामध्ये तो सोनेरी धूर पूर्ण सोनेरी एकदम असं गोल्डन छान झालं होतं. आणि सध्या घरात सुंदर खूप प्रसन्न. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच वर्षाताई. शोभा ताई.
थँक्यू सो मच मॅम. बघितलं असेल तुम्ही तयार झाले होते. कारण जेव्हा घरातून निघालो होतो तसं फुलाचे बागच जसं काय आपण घरातून तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्या बागेतूनच तिथूनच एंट्री होत होती. वरती गेलं तर पूर्ण असं म्हणजे हरवूनच गेलं त्याच्यामध्ये पायऱ्यांनी जाता जाता. आणि त्यानंतर वरती जेव्हा गेलं तर म्हणजे तुळजाभवानी आपली कुलदैवत आहे आमची पण. आता म्हणजे पूर्ण तिचं जे आहे ना छोट्या छोट्या गोष्टी काय काय परिधान ओके. केले. ते तुम्ही सांगितलं ना तेव्हा डोकं ठेवा तिच्या चरणांवर. तेव्हा डोकं ठेवलं ना तर असं वाटलं का माझ्या अशी पूर्ण पाय धुवून काढत एकदम जाणवत होता आणि तो मऊ मऊ असं स्पर्श जाणवत होता आणि सुगंध त्यातून जाणवत होता. तेव्हा इतकं रडायला आलं की म्हणजे आई सगळं तुमचं खूप नाही का वर्षाचं दुःख जे आहे मला सांगितलेलं होते सगळं सगळं दुःख तिथं पूर्ण पूर्ण विलीन केलं पूर्ण सोडलं स्वामी महाराज ते पण असं असं ठेवून नाही का, बाळा रडू नको असं म्हणत होतं. पूर्ण त्यांनी जे सगळं जेवढं होतं ना जे काही तुम्हाला नाही का मागे सांगितलं सगळं तिथं विलीन केलं. आणि इतके मोकळं वाटलं हलकं फुलकं झालं आणि मी गोल्डन म्हणजे प्रकाशामध्ये पूर्ण याच्यामध्ये आच्छादली गेली आणि तो कळस जेव्हा हातावर दिला असा पकडूनच इतका आणि जेव्हा रिटर्न पण होत होतं ना पूर्ण दूर दूर आता अशी दूर दूर जात होते ना आपण आणि रस्त्याने निघताना पण गोल्डन बाजूबाजूने सगळं गोल्डन फुलं सगळं खूप सुंदर होतं. आणि आजचा खूप म्हणजे दरवेळेचा अनुभवच फार वेगळा असतो ना. आजचं तर म्हणजे कुलदेवी आज खूप वेगळ्या प्रकारे हे झालं. हाय कुलदेवी इतक्या दिवस होते पण आज डायरेक्ट घरी घेऊन आले. कलश घरात आज सगळ्या देवी देवतांनी आशीर्वाद दिला तर तो पण जाणवला. खूप सुंदर वाटलं आणि सर्वांशी रिलेशन एकदम छान झालेलं आहे. तुम्ही जर कधी आता बघा तुमचं आपलं पण सेशन शब्दात मांडणं संपल्यानंतर तुम्ही जेव्हा देवघरात जाणार तुम्ही स्वतः अनुभव करा की तुमचं देवांचं जे चैतन्य असेल ते वाढलं असेल. तुम्ही नक्की ट्राय करू शकता, बघू शकता. आणि हे सेशन मी आता युट्यूबला अपलोड करणार. त्याच्यानंतर तुम्ही हे सेम सेशन तुम्ही मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा. परत रिपीट करा. आणि अशा वेळी करा की मी आता ऍटलिस्ट ऐकले त्याच्यानंतर तरी तुम्ही पण देवीला मला नैवेद्य जाणवलं. वगैरे देऊ शकतात. कारण की नवरात्री चालू आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने मेडिटेशन करून जर चॅन्टिंग केली मग कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तुम्ही चॅन्टिंग केला आणि तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील त्या तुम्ही एक म्हणजे आता लगेच लिहून ठेवा आणि तुमच्या देवघरात ठेवून द्या त्या. तुमची जी कुलदैवत असेल तिच्या चरणाशी ती विश शीट जी असेल ती ठेवून द्या ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या. आणि रोज आता ऑलरेडी 2 दिवस तर गेलेत तर तुम्ही राहिलेले दिवस कुलदैवत जो असेल तुमचे आपले जी असते कुलदैवत तिचा मंत्र जप करा. नक्कीच खूप ब्लेसिंग तुम्हाला मिळतील. ही नवरात्र एवढी फारशी आपल्याकडे अजून हे नाहीये. बट हिच्यामध्ये जी पण साधना केली जाते तिचं जे फळ आहे ते अगदी 1000 पटीने जास्त मिळत असतं. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आणि हा मेडिटेशन तुम्ही परत रिपीट करू शकता. जर तुम्हाला थँक्यू सो वाटतंय की मच अजून मॅम. कोणी आलं नाहीये त्यांनी हे मेडिटेशन करायला हवं होतं तुम्ही त्यांना पण लिंक शेअर करू शकता आणि सेम प्रोसेस त्यांना करायला सांगा. जो कलश आता आहे ते पाणी तुम्ही माठामध्ये टाकू शकता पण फक्त त्या पाण्याच्या ते ऊर्जामय झालंय पाणी त्याची फक्त चुकीच्या पद्धतीने नको हे व्हायला नाही तर मग तुम्ही सगळ्यांना प्यायला पण देऊ शकता. आजारी व्यक्तीच्या अंगावरती पण शिंपडू शकता घरामध्ये पण तुम्ही शिंपडू शकता. हवं ते तुम्ही 4-5 दिवस किंवा 9 दिवस स्टोअर पण करून ठेवू शकता. ओके. अजून असं कोणी आहे की ज्याला स्वामींनी काहीतरी वेगळा मार्ग दिला काहीतरी कानमंत्र दिला काहीतरी सांगितलं काहीतरी संदेश दिला तो पण आठवण्याचा प्रयत्न करा. थोडंसं अजून झोपायच्या वेळेस किंवा आता डोळे थोडं बंद करून तुम्ही बघू शकता. कारण की जेव्हा एनर्जी कनेक्ट होतात त्या काहीतरी मेसेज आपल्याला देतात. थोडं आठवण्याचा प्रयत्न करा. काहीतरी सांगितलं असेल त्यांनी किंवा भविष्यात सतर्क केलं असेल एखाद्या गोष्टीसाठी. असं काहीतरी होऊ शकतं. असा एक्सपिरियन्स तुम्हाला येऊ शकतो. जर असा कोणाला एक्सपिरियन्स आला असेल तर तुम्ही मला पर्सनली शेअर करू शकता. त्याच्यावरती काहीतरी मार्ग आपण काढू. शोधण्याचा प्रयत्न करू की नेमकं देवी काय सांगते. ओके. मला काय स्वामी समर्थांचं आहे ना ज्यावेळेस सांगितलं ना त्याच्या इथून आहे ना असा पांढरा प्रकाश माझ्याकडे येत होता इथून तुमच्याकडे येत होता ना. हा पांढरा चांगली गोष्ट असते. प्रकाश आपल्याकडे येणं चांगली गोष्ट असते. म्हणजे तुमच्याकडं आहे ना म्हणजे काहीतरी तुमची चांगलं तुमच्या बाबतीत होणार आहे किंवा प्रकाश बाहेर जाताना दिसला तर आपल्याकडनं कोणाचं तरी चांगलं होणार आहे असं त्याचा अर्थ असतो. इथून माझ्याकडे येत होता आणि ते नाही का, नऊवारी साडी हिरवी नेसलेली तसे मला दिसत होते. ओके ओके ठीक आहे चला.
ठीक आहे, थांबूयात आपण आता. मलाही प्रोग्रामला जायचंय. तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तर ग्रुपवरती शेअर करा, नाहीतर पर्सनल मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आपण मेडिटेशनसाठी आलात. स्वतःसाठी किंवा इतरांसाठी जे पण काही लाभ तुम्ही करून घेतलेत त्याबद्दल तुमचे आभार, परमात्म्याचे आभार, आणि या गोष्टीचं माध्यम मी झाले त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या आत असणाऱ्या आत्म्याचे पण मी आभार मानते. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. नमस्ते सर्वांना. थँक्यू मॅम. थँक्यू. मॅम